लक्षात ठेवा, ही माझी बायको बिको काही नाहीये. पुराणातल्या गोष्टी सांगते. हो, या माणिकचं डोकं बिकं फिरलंय की काय? अगं त्या चेटकीण सखूपेक्षा श्रीमंत बापाची वेडिंग मुलगी परवडणारी नाही का? आमचं खरंच लग्न झालंय आणि माझंच घर आहे ना. होय. हो हो हो, ये तू आत ये. रडू नको, रडू नको. हा, उगी 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 रडू नको ग. कशाला रडतेस? आपण बघूया. हा, उगी उगी रडू नको, रडू नको. काय गे तुळसा, इथे कामाला आली आहेस ना तू? मग अशी बघत काय उभी आहेस? साधं समजत नाही तुला? गरीब बिचारी पोर रडतेय तर जरा पाणी आणावं, सरबत करावं. जा पाणी आणि सरबत घेऊन ये. या घरची होणारी सून आहे ही, गृहलक्ष्मी. आणि तुझ्यासाठी सुद्धा मालकीण असणार आहे. जा. हो. रडू नका, शांत हो. जाऊ बाई, अहो तुम्ही जरा हाला. ती तुळसा नवीन आहे ना या घरात, तिला कसं कळणार कुठे काय आहे ते सांगायला नको? हो. अहो मग जा. उगी उगी रडू नको, रडू नको. काय ग तुळसी, तू जादूगरीनीस की काय? चूल घरात कुठे काय ठेवलंय ह्याची माहिती तुला बरोबर कशी ग? अरे देवा, मी तर विसरूनच गेले रे विठुराया. मी सखू नाही, सगळ्यांसाठी तुळसा आहे. आणि हे चूल घर माझ्यासाठी नवीन आहे. हो, असं काय करता? तुम्हाला काम करताना बघितलं नाही का मी? कुठलीही वस्तू जागा बदलून ठेवलेली तुम्हाला आवडत नाही. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथेच असते, मग आपोआप लक्षात राहतं ना. ह्याची तिथे कुणाला किंमत नाही बघ. पण तुला कसं महत्वाचं कळलं की नाही? झालं का सरबत? जा घेऊन जा. ह्या जाऊबाईंनी ना त्या माणिकला डोक्यावर चढवून ठेवलंय. तू तिच्याशी जास्त बोलू नकोस हा. कामाशी काम ठेवत जा. बाई ग, तू आहेस ना म्हणून मला विसावा मिळतोय. टिकून राहा हो. ही माणिक म्हणजे दुधारी तलवार आहे. जा जा घेऊन जा. माणिक, तू इथे आली आहेस खरी, पण तुझ्या घरच्यांना माहित आहे का? त्यात काय? तुम्हाला कळलं तसंच त्यांनाही कळेलच की. काय? हे थांब. कुठे चाललीस? थांब इथेच. काय बघतेस काय असं?
घे उचल माझं गाठोडं. सासूबाई, मी हिला कपडे लावायला घेऊन जाते हा माझे. अगोचरच आहे ही मुलगी.